विश्वास बाहेर आला आणि गायत्रीला शोधू लागला. ती मागच्या दारी कुणाशी तरी फोनवर बोलत होती. ती मोठमोठ्यानं हसून कुणाला तरी काहीतरी सांगत होती. विश्वास तिच्या मागे उभा आहे याचंही भान नव्हतं तिला. तुला काय सांगू सुमा, इतकी मज्जा आली ना. ती वनिता घाबरून बिळात बसलीये. ती बाहेरच येत नाही. अतिशहाणी कुठची. तिला नाही मुंबईला पळवून लावलं तर नाव गायत्री लावणार नाही. विश्वास माझा आहे आणि माझाच राहील, गायत्री ठामपणे म्हणाली. मी वस्तू आहे का तुझ्या नावावर व्हायला? विश्वास आवाजात जरब आणत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून गायत्री दचकलीच. तिनं पटकन कॉल कट केला. तू? मी माझ्या घरात कधी कुठे कसं वावरायचं हे तू ठरवणार का? ओ, मी तुझा आहे ना, विसरलोच होतो मी. माझ्या तात्यामाईंनी विकला का मला? त्या बदल्यात काय दिलंस तू त्यांना? नाही म्हणजे एवढी काय किंमत दिलीस? विश्वास, अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. गायत्री बोलताना पप करत होती. तुला काय म्हणायचं आहे ते ऐकलंय मी. गायत्री, मी तुला वॉर्न करतोय. माझ्या आयुष्यापासून दूर राहा. विनाकारण आपलं चांगलं रिलेशन्स खराब होतील. या घरात मानाने राहा, नाहीतर एक दिवस तुला अपमानित करून घराबाहेर काढण्यात येईल. तो तिला बजावत म्हणाला. तू त्या मुलीसाठी मला बोलतोस विश्वास? ती काल आलेली मुलगी तुला इतकी जवळची झाली की तू मला बोलणार? गायत्री दुखऱ्या स्वरात म्हणाली. ती काल आलेली मुलगी माझी बायको म्हणून या घरात आली आहे. विकत किंवा उचलून नाही आणलंय तिला मी. मानानं घेऊन आलोय या घरात. आजपर्यंत कुणालाही त्रास झालेला नाही. त्यामुळं तिला त्रास झालेला मला चालणार नाही. विश्वास, कोण म्हणतं या घरात कुणालाही त्रास झाला नाही? तुझं लग्न तात्यांनी आणि माईंनी तिच्याशी ठरवून त्रासच दिला ना मला. गायत्री, काय संबंध? तू किंवा तुझ्या ताईनं याबाबत तात्यामाईंशी बोलणं केलं होतं? मी तुला लग्नाचं वचन दिलं होतं. पण तू म्हणायचास ना तुला डॉक्टर किंवा नर्स बायको हवी. म्हणायचो ना, जरूर म्हणायचो. पण म्हणून ती व्यक्ती तूच असशील असं नाही ना गायत्री. काय विनाकारण कॉम्प्लिकेशन्स वाढवून ठेवतेस गायत्री? तुझ्या या अशा विचित्र वागण्यानं काहीही साध्य होणार नाहीये. ना घरात तुला चांगलं बोललं जाणार, ना माझ्या मनात तुझ्याविषयी भावना निर्माण होणार. ती मुलगी तुझ्या लायक नाहीये विश्वास. समजत कसं नाही तुला? हे ठरवणारी तू कोण? काय संबंध तुझा? तू माझ्या तात्यामाईंच्या चॉईसवर प्रश्न निर्माण करतेस. नाही, पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही हे नक्की कळेलच तुला लवकर. ते माझं मी बघेन. तू विनाकारण जो त्रास देतेस ना तो थांबव आधी. नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल, समजलं? विश्वास तिला वॉर्न करत म्हणाला. ती ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेला. गायत्री पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून आली. संध्याकाळी पूजेला गावातील माणसं येणार असल्यानं वनिता स्वतःचं आवरत होती. मनातून अजूनही नाराज होती ती. तिचं आवरून झालं तसं संयुक्ता तिला बाहेर घेऊन आली. विश्वास मगाशीच आवरून बाहेर निघून आला होता. तो येणाऱ्या जाणाऱ्याशी हसून बोलत होता. वनिता त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. थोडी बुजली होती ती, पण थांबणं तर गरजेचं होतं. विश्वासनं नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं. लाल काठ असणारी हिरवीगार अशी पैठणी वनितानं नेसली होती. अंगावर तात्यामाईंनी तिला घातलेले दागिने, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर कोरली होती आणि गळ्यात उठून दिसणारं मंगळसूत्र तिच्या सौभाग्याची शान वाढवत होतं. हळूहळू पूजेला पाया पडायला आणि विश्वास वनिताला भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली होती. विश्वास वनिताची सगळ्यांसोबत ओळख करून देत होता. 2-3 तास झाले दोघे उभेच होते. मोठ्या माणसांच्या पाया पडून थकले होते ते. बाकीच्या सगळ्यांच्या नजरेत वनिताविषयी कौतुक होतं. पण गीता काही बाहेर फिरकली नव्हती आणि गायत्री तर चान्स शोधत होती वनिताचा इन्सल्ट करायचा. गावातील सरपंच आणि त्यांच्या धर्मपत्नी नवदाम्पत्याला भेटायला म्हणून वाड्यावर आले. ते पूजेला पाया पडले आणि विश्वास वनिताला भेटायला आले. विश्वासनं त्यांची ओळख करून दिली. दोघे पाया पडायला वाकणार इतक्यात गायत्रीनं मागून वनिताच्या साडीवर पाय दिला आणि मागून साडी बाहेर आली. या अनपेक्षित गोष्टीनं वनिता चांगलीच घाबरली. विश्वासचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं आणि तिची बाहेर आलेली साडी अलगद आत घातली.
त्यानं हे सगळं इतकं सराईतपणे केलं की वनिता सोडताच कुणालाच कळलंही नाही. वनितानं कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं. त्यानं तिला पाया पडायची खूण केली तसं ती त्याच्यासोबत झुकली. सरपंच आणि त्यांची बायको दोघांना आशीर्वाद देऊन बाहेर जाऊन बसले. वनिता मात्र अपसेट झाली होती. मगापासून गायत्री तिच्या मागे रेंगाळत होती हे तिनं पाहिलं होतं, पण तिला वाटलं नव्हतं ती असं वागेल. गायत्री वनिताच्या चांगलीच डोक्यात जायला लागली होती. तिला सोबत स्वतःची काळजीही वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी पाहून विश्वास हळूच तिच्या कानात झुकला. घाबरायची बिलकुल गरज नाहीये, मी आहे तुला सावरायला, तू फक्त माझी साथ दे, तो हळूच म्हणाला. तिनं होकारार्थी मान हलवली. रात्री 10-10:30पर्यंत माणसं त्यांना भेटायला येत होती. त्यानंतर जेवणं आवरण्यात आली. आजपासून वनिता विश्वाससोबत त्यांच्या रूममध्ये राहणार असल्यानं तिचं सामान तिकडच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. आज त्यांची पहिली रात्र होती. मनातून घाबरली होती वनिता. या सगळ्यासाठी तिचं मन अजूनही तयार झालं नव्हतं. कसं सांगणार विश्वासला असा प्रश्नच पडला होता तिला. वनिता, झालं का आवरून तुझं? भाऊजी तुझी वाट पाहत असतील, संयुक्ता तिला चिडवत म्हणाली. वहिनी, ते वनिताला कसं बोलावं समजत नव्हतं. घाबरू नकोस, सगळं ठीक होईल, चल तुमच्या रूममध्ये. संयुक्ता वनिताला घेऊन रूमकडे यायला निघाली. वनिताच्या हृदयात धडधडत होतं. असं वाटत होतं कुठेतरी पळून जावं. विश्वासने तिला मर्जीविरुद्ध हात लावला तर कसं सहन करणार होती ती? कसं सांभाळणार होती ती हे नातं? विश्वासची आणि तिची 2 दिवसांची ओळख, या ओळखीत ती त्याला जवळ कसं करू शकणार होती का? असे अनेक प्रश्न पडले होते तिला. विचार करत कधी तिची रूम आली तिला कळलंच नाही. संयुक्तानं तिला रूममध्ये सोडलं. ऑल द बेस्ट, संयुक्ता डोळे मिचकावत म्हणाली आणि दार ओढून निघून गेली. रूमचं डेकोरेशन पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. मन सांगत होतं त्याला सांगावं की मी अजून या सगळ्यासाठी तयार नाहीये, पण कसं सांगणार? शेवटी नवरा होता तो तिचा. ती विचारात हरवली असताना दरवाजा उघडण्याचा आवाज आला. विश्वासनं आत येऊन दरवाजा बंद करून घेतला. ती धडधडत्या अंतःकरणानं त्याच्याकडे पाहत होती. तो जसं जसं तिच्या जवळ येऊ लागला तशी तिची बेचैनी अजूनच वाढू लागली. वनिता, त्यानं तिला हाक मारली. तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. रिलॅक्स, घाबरायची गरज नाहीये तुला. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाहीये, तेवढं समजतं मला. आपण एकमेकांना अजिबात ओळखत नाही, सो मलाही आपल्या नात्यासाठी थोडा वेळ हवाय. या गोष्टीसाठी हपापलेला नाहीये मी, त्यामुळं रिलॅक्स हो. थँक्यू. खरंच माझ्या मनाची अजून तयारी झाली नाहीये. लग्न वगैरे सगळं अचानक, अनपेक्षितपणे घडलं. त्यात आपण फारसं एकमेकांना ओळखतही नाही, म्हणून इट्स ओके, मी समजून घेऊ शकतो. तू आता रिलॅक्स हो आणि चेंज करून घे. मी बाहेर गॅलरीत आहे. थँक्स, ती मनापासून म्हणाली. तुला ही गोष्ट कितपत पटेल माहीत नाही, पण आपण दोघं एकाच बेडवर झोपूया. मला कुणालाही रॉंग सिग्नल द्यायचा नाहीये. जे काही आहे ते आपल्या दोघात आहे. त्याची इतरत्र चर्चा व्हावी असं मला बिलकुल वाटत नाही. काही लोक बसलेत भांडवल करायला. अपेक्षा आहे तुला माझं बोलणं पटलं असेल. माझी काही हरकत नाही, ती मान डोलावत म्हणाली. विश्वास पटकन बाहेर गॅलरीत निघून आला. वनिताने साडी चेंज केली आणि त्याला हाक मारली. तो आत आल्यावर दोघे लाईट्स ऑफ करून झोपून गेले. दिवसभर झालेल्या धावपळीनं दोघांनाही झोप लागली. नेहमीप्रमाणे विश्वासला सकाळी जाग आली. गेले काही दिवस कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आजपासून कामाला सुरुवात करावी लागणार होती. त्यात शेतीची कामंही खोळंबली होती. गंधार आणि सृजन कारखाना सांभाळायचे. कामाचा व्यापच इतका होता की तिघा भावंडांना लक्ष घालण्याखेरीज पर्याय नव्हता. विश्वास उठून त्याच्या रोजच्या रुटीनला लागला. तो जिम करायला बाहेर निघून आला. तो उठल्यानंतर थोड्या वेळात वनिता उठली. कॉलेज आणि कामामुळं तिला सकाळी लवकर उठून आवरायची सवय होतीच. तिनं उठून आवरून घेतलं आणि बाहेर निघून आली. ती आली तेव्हा माई नुकत्याच किचनमध्ये आल्या होत्या. माई, तिनं हाक मारली. वनिता, तू उठलीस पण? अगं जरा आराम करायचा ना, कशाला उठायची गडबड केलीस? माई म्हणाल्या. सवय झाली आहे माई सकाळी उठायची. काही करायचं असेल तर सांगा ना मला, नुसतं बसून कंटाळले मी. सकाळ सकाळ कामाची सवय आहे मला.
ती असं म्हणतेस? बरं मग चहा करायला घे. तसं तर सकाळचा चहा गीता करते, पण आज तुझा पहिला दिवस आहे तर तू कर, माई म्हणाल्या. बरं चालेल. माईंनी तिला सगळे डबे वगैरे दाखवले आणि त्या दुसऱ्या कामात व्यस्त झाल्या. वनितानं सगळ्यांसाठी चहा बनवायला घेतला. चहाचं आधण ठेवून मग ती माईंना नाश्त्याची तयारी करून देऊ लागली. वनिता, मला वाटलं होतं तुला जेवणाचं वगैरे काही जमत असेल की नाही, पण तुला तर सगळं येतं, माई कौतुकानं म्हणाल्या. जेवण तसं येतं मला, पण इतक्या माणसांचं कधी केलं नाही ना मी. तुम्ही मला शिकवलंत तर नक्की करेल मी, ती स्माईल करत म्हणाली. शिकवू की, आपली गीता आहे ना, तिला बरं जमतं सगळं. आपल्याकडे न्याहारीला इडली, कांदे पोहे, आंबोळ्या नाही तर गरम गरम भाकऱ्या असतात. बाकी तुमचं ते पिझ्झा की काय नाही खायला मागत कोणी. बुधवार रविवारी कोलिम भाकरी लागते बघ सगळ्यांना, माईंनी माहिती पुरवत म्हणाल्या. भाकरी नाही येत मला, पण मी शिकेन, वनिता म्हणाली. तुला सगळं शिकवण्यात वेळ घालवायचा कामी इतका वेळ नसतो हो आम्हाला. घरात माणसं बघितलीस ना किती असतात ती, त्यांची जेवणं न्याहारी, यात वेळ मिळेल का तुला शिकवायला? तुझ्या आईनं तुला एवढंही शिकवलं नाही, गीता तोंड वाकडं करत म्हणाली. शिकवलं तिनं, पण भाकरी वगैरे करण्या इतपत कधी वेळच नसायचा. कामावर आणि कॉलेजला जायचं असायचं ना. पण जमेल मला पाहून पाहून, ती स्वतःला सावरत म्हणाली. माई, मी चहा ठेवते, पोह्यांची तयारी पण करायची ना. गीता, चहा ठेवलाय वनितानं, पोह्यांची तयारी केली आहे, फोडणी दे फक्त तू, माई म्हणाल्या. आता ही आली तर माझं काम पण माझ्याकडून हिसकावून घेणार का माई? गीता तोंड वाकडं करत म्हणाली. गीता, अगं ती उठली होती म्हणून तिला सांगितलं, बाकी काही नाही. तुझं तू कर बरं, माई गीताला समजावत म्हणाल्या. गीता तोंडातल्या तोंडात पुटपुटत कामाला लागली. नाश्ता आणि चहा झाल्यावर वनिता आणि संयुक्ता सगळ्यांना सर्व्ह करू लागल्या. विश्वास, तू आणि वनिता फिरायला बाहेर जाणार असाल तर जाऊन या. नंतर एकदा रोजची दिनचर्या सुरू झाली की वेळ मिळणार नाही. शेतीची कामंही आहेत, तीही पाहावी लागतील. गंधार, दादा, एवढ्यात तरी बाहेर जायला जमणार नाहीये. आधीच बरीच कामं शिल्लक आहेत, त्यात हॉस्पिटलकडेही दुर्लक्ष झालंय. कामं आवरली की नक्की जाऊन येऊ. विश्वास, बरं, वनितालाही तिचं मत विचारून घे, गंधार म्हणाला. हो दादा, विश्वास खात म्हणाला. सगळेजण शांतपणे न्याहारी करत होते. गायत्री वनिताला निहाळत होती. ताई, या वनिताकडे पाहून वाटत नाही रात्री यांच्यात काही घडलं असावं, गायत्री हळूच गीताच्या कानात म्हणाली. त्यांच्यात काही का घडेना, तू नको लक्ष देऊस. हे बघ गायत्री, तू ना भाऊजींचा विचार सोडूनच दे. तसंही फार तिरसट आहेत ते. सतत आपलं तोंड पाडून राहायचं आणि कामात व्यस्त राहायचं, एवढंच जमतं त्यांना. तुझ्यासाठी आपण चांगला मुलगा बघू. नाही यांना पश्चाताप करायला लावला तर कशाला पाहिजे, गीता म्हणाली. म्हणून काय मी माझा अपमान विसरू का ताई? लग्न तर मी विश्वासपेक्षा चांगल्या मुलाशी करणारच, पण त्याला आणि या नटवीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. गायत्री, उगाच उचापत्या करू नकोस गायत्री. तुझे भाऊजी मला बडबडतात, गीता गायत्रीला दटावत म्हणाली. गायत्री तिच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेली. न्याहारी वगैरे आटपून विश्वास रूममध्ये निघून आला. तो दवाखान्यात जायची तयारी करू लागला. दुपारी येऊन त्याला शेतावरही जायचं होतं. तो आवरून तयार होत असताना वनितानं दरवाजावर नॉक केलं. आत येऊ का मी, तिनं शांतपणे विचारलं. हो ये, तो म्हणाला. वनिता त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती. नाश्ता झाल्यावर कॉफी प्यायची सवय होती त्याला. तिनं कॉफीचा पेला त्याच्या हातात दिला. थँक्स, तो म्हणाला. ती मान खाली घालून उभी राहिली. तुला काही बोलायचं होतं का, विश्वासनं कॉफीचा घोट घेत विचारलं. हो, ॲक्च्युली माझी सर्टिफिकेट मागवायची होती. माझ्या मैत्रिणीनं इन्स्टिट्यूटकडून घेऊन ठेवलेत. फक्त इथला पत्ता हवा होता मला. वनिता, मेसेज करतो तुला, मागवून घे. विश्वास, थँक्स. ती, वनिता, मला माहिती आहे मुंबईमध्ये तुला दिवसभर घरी थांबायची सवय नव्हती, एवढ्या कामाचीही कदाचित सवय नसेल, पण आता तुला इथलं लाईफस्टाईल समजून घ्यायला हवं. हळूहळू अंगवळणी पडेल तुझ्या, पण तरीही. विश्वास, मी प्रयत्न करेल. आणखी एक,
तुला किचनमध्ये काही बनवायचं असेल तर गीता वहिनींशी बोलत जा. कसं आहे, गेले कित्येक वर्ष वहिनी किचन सांभाळते, त्यामुळं किचन तिच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. तिथं कुणी इंटरफेअर केलेलं नाही आवडत तिला. याचा अर्थ असा नाही की तुला काही आवडत असेल तर बनवू नये. फक्त सगळ्यांसाठी काही बनवायचं असेल तेव्हा तिच्याशी बोलत जा. उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद नकोत घरात. विश्वास, मी लक्षात ठेवेल, वनिता म्हणाली. मला दवाखान्यात जायचंय, निघतो मी. यायला दुपार होईल, विश्वास म्हणाला. त्यानं तिचा निरोप घेतला आणि कामाला निघून गेला. वनिता बराच वेळ रूममध्ये बसून राहिली. तसंही किचनमध्ये तयारीला आता बायका आल्या होत्या. गोठ्यातील कामं वगैरे तर तिनं कधी केली नव्हती. तिकडेही कामाला गडी माणसं होती. त्यामुळं ती रूममध्ये बसून राहिली. विश्वास हॉस्पिटलला आला तेव्हा पेशंट ऑलरेडी येऊन थांबले होते. राजा केस पेपर बनवत होता. बाकी स्टाफही आला होता. विश्वास आल्या आल्या केबिनमध्ये निघून आला आणि कामाला सुरुवात झाली. गेले 2 दिवस तो नसल्यामुळं आज भरपूर पेशंट आले होते. वनिता रूममध्ये बसून कंटाळली आणि शेवटी किचनमध्ये निघून आली. वहिनी, काय करायचंय का? सगळ्या कामासाठी नोकर आहेत बरं, त्यामुळं तू तुझ्या रूममध्ये बसून राहा. तसंही माझ्या कामात कोणी लुडबुड केलेली मला नाही आवडत, गीता तोडून म्हणाली. ठीक आहे. वनिता बाहेर निघून आली. ती बाहेर आली तेव्हा संयुक्तानं तिला हाक मारली. वनिता. हा वहिनी. वनितानं मागे वळून पाहिलं. कामात नसलीस तर माझ्या रूममध्ये येतेस का? हो येते ना, वनिता म्हणाली. ती संयुक्तासोबत तिच्या रूममध्ये आली. काय झालं वहिनी? काही बोलल्या का? चेहरा का उतरलाय तुझा? काही नाही, ते मी त्यांना कामाचं विचारलं. मला सवय नाही हो नुसतं बसून राहायची. दिवसभर भिंगरीसारखं गरगर फिरणारं आयुष्य असं स्टॉप झालं की करमत नाही. ती किंचित हसत म्हणाली. मी समजू शकते. इथे घरात सगळ्याला नोकर-चाकर आहेत. आपल्याला फक्त गणपती दिवाळीतून काम असतं. बाकी वहिनीच सगळं करतात. तुम्ही नाही कंटाळत मग? कंटाळते ना, म्हणून तर मोठ्या भाऊजींकडं गावात दुकान टाकायची परवानगी मागितली आम्ही. दिवसभर घरी नुसतं बसून राहण्यापेक्षा ते बरं ना. माझे भरपूर कोर्स झालेत, त्याचा उपयोगही होईल. हे लग्नानंतर म्हणाले होते की थोडे दिवस जाऊ दे, म्हणून मग शांत होतो. आता वर्ष होत आलं लग्नाला. मी पण येऊ का तुमच्या मदतीला? काय करू घरात बसून मी? ती चेहरा पाडत म्हणाली. आपण बोलूया भाऊजींशी. वनिता, एक प्रश्न विचारला तर राग नाही ना येणार? नाही हो, विचारा ना. काल रात्री तुझ्यात आणि भाऊजींमध्ये, म्हणजे मला म्हणायचं होतं, आमच्यात तसं काही झालं नाही आहे वहिनी. ना मी यासाठी तयार होते ना ते. मला थोडा वेळ हवाय वहिनी, वनिता नजर झुकवत म्हणाली. मी समजू शकते वनिता, पण जास्त वेळही घेऊ नकोस. मी तर म्हणेन भाऊजींवर थोडा तरी अधिकार दाखव गं. मला माहिती आहे तू शहरात राहणारी सुशिक्षित मुलगी आहेस, पण इथं काही लोक शिकूनही अडाणी आहेत. तुझ्यात आणि भाऊजींमध्ये असणाऱ्या दुराव्याचा इतर कुणी गैरफायदा घ्यायला नको. तुझी अजून त्या बाबतीत तयारी झाली नाही ना? ठीक आहे, पण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांना तुझी सवय होऊ दे वनिता. मला समजतंय तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते, पण हे फार कमी बोलतात वहिनी. हो माहिती आहे मला, भाऊजींना शिक्षणाची आवड आहे. म्हणजे तुला माहिती आहे ते डॉक्टर झाले तरी अजून बाहेरून काहीतरी शिकतायत. तुलाही आवडतं ना शिकायला? त्याविषयी बोल. तुला वाचनाची आवड आहे का? हो आहे ना, खूप आवडतं वाचायला. वेळ मिळत नाही म्हणून ऑडिओ स्टोरी ऐकते, पण वाचन खूप आवडतं. मग आता वाच. तुमच्या रूममध्ये भाऊजींची लायब्ररी आहे, खूप पुस्तकं आहेत त्यात. तू त्यांना विचार ना वाचू का? तुला जर त्यांच्याजवळ जायचं असेल तर हे मार्ग आहेत वनिता. मला माहिती आहे तू बाकी मुलींसारखी बिलकुल नाही आहेस, आलाय अंदाज मला. आणि भाऊजीही थोडे वेगळे आहेत, त्यामुळं वेगळ्या मार्गानं त्यांचं मन जिंक. थँक्स वहिनी मला समजवल्याबद्दल. इट्स ओके गं, मी समजू शकते तुझी अवस्था. तू काळजी नको करूस, मी आहे तुझ्यासोबत, संयुक्ता तिला विश्वास देत म्हणाली. दोघी बराच वेळ बोलत बसल्या. विश्वासची OPD आवरेपर्यंत दुपार होऊन गेली. कामं आवरून तो रिलॅक्स होऊन केबिनमध्ये बसला असताना केबिनच्या दरवाजावर नॉक झालं. आत येऊ का डॉक्टर साहेब? राजाने हसत विचारलं.
तुला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली? विश्वास म्हणाला. असंच रे, आता तुझं लग्न झालंय त्यामुळं वहिनींशी बोलत असलास तर म्हणून विचारलं. दवाखान्याचं काम टाकून तिच्याशी बोलत बसेन का राजा? तू म्हणजे ना अरसिक माणूस आहेस विश्वास. लग्नानंतर लोक 8 दिवसाची सुट्टी घेऊन फिरायला जातात. मीही गेलो होतो. पण तुझं काही विचित्रच आहे. सध्या माझ्याकडे वेळ नाहीये. वेळ कुणालाच नसतो रे, तो काढावा लागतो. बाकी काय, कशा आहेत वहिनी? आत्ताच तर ती लग्न करून घरी आली आहे. तिचा स्वभाव कळायला वेळ तर लागणारच ना. त्यासाठी तू त्यांना वेळ द्यायला हवा ना. पण तू बसलायस इथे. आता इकडून गेल्यावर शेतावर जाणारच असशील. कधी वेळ देणार तू त्यांना? विश्वास, नवरा बायकोचं नातं इतक्या लाईटली घेऊ नकोस. त्यात ती महामाया आहेच. राजा तोंडवाकडं करत म्हणाला. तिचा विषय नको ना राजा. तिनं आत्तापासूनच नाकात दम आणलाय. काय करू समजत नाही. तिला तिची जागा दाखवून दे. जोपर्यंत तू वहिनींसोबत नॉर्मल वागत नाहीस तोपर्यंत गायत्रीला आयतं खोलीत मिळणार, राजा म्हणाला. हो लवगुरू, मला माहिती आहे कसं वागायचं ते. वनिता मॅच्युअर आहे तशी. होप सो सगळं ठीक होईल, विश्वास म्हणाला. वनिता विश्वास घरी यायची वाट पाहत होती. जेवणाची वेळ झाली तरी तो घरी आला नव्हता. लाव नवऱ्याला फोन लाव, बघ आवरलं का त्याचं काम, गायत्री तिच्या कानात म्हणाली. त्याचं काम आवरलं की येतील ते, वनिता गायत्रीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली. काय झालं? नवऱ्याचा नंबर नाही आहे का तुझ्याकडे? अरे रे, कसा असणार नंबर? त्यानं द्यायला तर हवा ना. त्याला तुझ्याशी घेणं देणं नसेल तर कसा देईल तो तुला नंबर? मी पण ना काहीही विचार करते, गायत्री भोळेपणानं म्हणाली. मला माझ्या बायकोशी घेणं देणं आहे की नाही हे माझं मला ठरवू दे गायत्री. तुला अजून जेवली नाहीस का वनिता? नाही, म्हणजे बऱ्याचदा रिकाम्या पोटी माणूस काहीही बरळत असतो ना, म्हणून विचारलं. तो गायत्रीवर नजर रोखत म्हणाला. मी का उपाशी राहील? मग जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. उगाच तोंड आहे म्हणून बडबडत सुटू नकोस. वनिता, मला भूक लागलीये. हो, वनिता आत निघून गेली. हल्ली तू माझा खूप अपमान करतोयस असं नाही वाटत का तुला? मान त्यालाच मिळतो जो इतरांना मान देणं जाणतो. तुझ्या हरकती पाहून तुला मान द्यावा असं मला तरी वाटत नाही, तो सडेतोडपणे म्हणाला. काय चुकीचं बोलले रे मी? तुझ्याकडे आणि तिच्याकडे पाहून वाटतं तरी का की तुमच्यात नवरा बायकोसारखं काही असेल? ज्यांना वाटत नसेल तो त्यांचा प्रश्न आहे गायत्री. आम्ही तर आमचं नातं नाकारलं नाहीये ना, पण स्वीकारलंही नाहीये ना. काल रात्री तुमच्यात काही घडलं असेल असं मला तरी वाटत नाही. लग्न केलं म्हणजे लगेच शरीरानं जवळ यायलाच पाहिजे असा नियम नाहीये गायत्री. नवरा बायकोनं मनाने जवळ येणं महत्त्वाचं असतं. शरीराचं आकर्षण संपतं, मनाचं नाही. मन एकदा जुळलं की कितीही दुरावा आला तरी जाणवत नाही. प्रेम फील करायचं असतं गायत्री, पण हे तुला कधीच कळणार नाही. हे लेक्चर तू मला नको देऊस. मग माझ्या वाटेलाही जाऊ नकोस. सुखानं राहू दे मला, विश्वास तिला वॉर्न करत म्हणाला आणि आत निघून गेला. विश्वास आला तसं वनितानं त्याला जेवायला वाढायला घेतलं. बाकीच्यांचं ऑलरेडी जेवण झालं होतं. विश्वास जेवण आवरून रूममध्ये निघून आला. त्यानं पाहिलं वनिताचं सामान अजून बॅगमध्येच होतं. तिच्या वागण्यातून एवढं तर त्याला समजलं होतं की ती अजून घरात कम्फर्टेबल झाली नाहीये. जेवल्यावर थोडी सुस्ती आल्यामुळं तो बेडवर आडवा झाला. वनिता जेवण आवरून रूममध्ये आली तेव्हा त्याला नुकतीच झोप लागली होती. तीही त्याच्या शेजारी आडवी झाली. तिला दुपारी झोपायची सवय नसल्यानं तिला झोप येत नव्हती. डोक्यातील विचार काही संपत नव्हते. ती विचार करत असताना तिला काहीतरी क्लिक झालं. तशी ती उठून बसली. एवढी मोठी गोष्ट मी कशी काय विसरून गेले? मला तात्यांना त्या पैशाबद्दल विचारायचं होतं. आईनं त्यांच्याकडून का पैसे घेतले असतील? मी विचारलं तर ती मला खरं काय ते सांगणार नाही. तात्यांनाच विचारायला हवं, ती स्वतःशी म्हणाली. झोप येत नसल्यामुळं ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती आणि त्यामुळं विश्वासची झोप मात्र डिस्टर्ब होत होती. वनिता, तुला झोप येत नाहीये का? नसेल तर तिथे रॅकमध्ये पुस्तकं आहेत, ती वाचत बस. सारखं चुळबुळ करून माझी झोप डिस्टर्ब करू नकोस, तो म्हणाला. वाचू का मी पुस्तकं? चालतील का तुम्हाला? तिनं खुश होत विचारलं. हो वाच. थँक्स. ती पटकन उठून बुकशेल्फकडे गेली.
ती विश्वासच्या बुक्सचं कलेक्शन पाहत होती. तिनं त्यातून एक बुक घेतलं आणि त्याच्या स्टडी टेबलवर बसून वाचू लागली. शेतावर जायचं म्हणून विश्वास 4-4:30च्या दरम्यान उठला. त्यानं पाहिलं वनिता तल्लीन होऊन वाचत होती. तो तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला तरी तिला समजलं नाही. वनिता, फक्त 1 मिनिट हा भाग संपत आलाय, ती तंद्रीत बोलून गेली. मी समजू शकतो, पण गीता वहिनी तुला हाक मारतायत, तो म्हणाला. काय? तिनं गडबडीत पुस्तक टेबलवर ठेवलं आणि जवळजवळ पळतच बाहेर निघून गेली. विश्वासचं लक्ष त्या पुस्तकाकडे गेलं. मृत्युंजय, नाईस चॉईस, तो स्वतःशीच म्हणाला. त्यानं पुस्तक उचलून जागेवर ठेवलं आणि चहा प्यायला बाहेर निघून आला. तो बाहेर आला तेव्हा वनिताला गीता काहीतरी बडबडत होती. माई तिला शांत करत होत्या, पण ती शांत व्हायचं नाव घेत नव्हती. वनिता सुन्न होऊन तिचं बोलणं ऐकत होती. काय झालं माई, एवढी गडबड का चाललीये? विश्वासने विचारलं. ते तुमच्या बायकोला विचारा ना, तात्यांनी तुमच्यासाठी विकत आणलंय ना हिला, मग तसंच राहायला सांगा. अजून किती नुकसान करणार आहे ही? लक्ष कुठे असतं काम करताना हिचं? एवढे कप फोडले, याची भरपाई कोण करून देणार? गीता तावातावानं म्हणाली. अगं गीता, नाही आहेत का आपल्याकडे कप? अगं एवढ्याशा गोष्टीसाठी तिला इतके बोल लावणार का तू? तिची काही चूक नाहीये यात. माई, तुम्ही कायम हिचीच बाजू घेता. आज कपबशी फोडली, उद्या अजून काही फोडेल, नुकसान करेल. किती नुकसान सहन करायचं? किती नुकसान झालंय वहिनी? विश्वासनं शांतपणे विचारलं. तो मगापासून हे सगळं पाहत होता. अहो, शांत राहा तू, मी बोलतोय ना. वहिनी, हे पैसे, मला वाटतं यातून तुझं नुकसान भरून निघेल. अजून एक, तात्यांनी खूप विश्वासानं पैशाचा विषय आपल्याला सांगितला होता, जो वनितालाही माहीत नव्हता. परवा गायत्री आणि आज तुम्ही तो विश्वास तोडून वनितापर्यंत आणलाय. त्यामागचं कारणही तात्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तुम्हाला इतकाच प्रॉब्लेम होता तर तुम्ही तेव्हाच विरोध करायचा होता. सतत तिला टोचून बोलून तिचा अपमान करणं कितपत योग्य आहे मला सांगाल? आणि पैसे गेल्याचा इतका त्रास होत असेल तुम्हाला तर 2 दिवसात मी ते सगळे पैसे तात्यांना परत करतो. त्यानंतर मात्र वनिताला तुमच्यापैकी एकही जण या पैशावरून बोललं नाही पाहिजे. येतो मी. विश्वासने त्यांच्यावर कटाक्ष टाकला आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता तो शेतावर निघून गेला. तात्या त्याची वाट पाहत शेतावरच थांबून होते. आज त्याचं कामात बिलकुल लक्ष नव्हतं. डोक्यात सतत गीताचं बोलणं घुमत होतं. 2-4 कपासाठी गीता नक्कीच भांडली नव्हती. तिला राग होता तो गायत्रीसोबत विश्वासचं लग्न न झाल्याचा. पण यात वनिताचा काय दोष? असे विचार त्याच्या डोक्यात फिरत होते. चिरंजीव, अहो लक्ष कुठे तुमचं? आल्यापासून पाहतोय, कसल्याशा विचारात हरवलाय तुम्ही? तात्या हाक मारत म्हणाले. काही नाही तात्या. बरं तुम्ही निघालात ना आता? मी इथलं आवरून दवाखान्यात जाईल. बरं चालेल. शिरपा चल रे बाबा, दमलोय, तात्या म्हणाले. त्यांनी विश्वासचा निरोप घेतला आणि घरी यायला निघाले. ते घरी आले तेव्हा घरात शांतता होती. हातपाय धुवून ते रूममध्ये जायला निघाले. आज इतकी शांतता का, हा प्रश्न त्यांना सतावत होता. गीतिका, बाळा काय झालं? तू आज इतकी शांत का? आजोबा, आज ना आई काकीला खूप ओरडली. कुठल्या काकीला? छोट्या काकीला, ती हळूच म्हणाली. का बरं? ते ना तिच्या हातून चहाचे कप फुटले. म्हणजे काय झालं माहितीये? मी ना धावत किचनमध्ये जात होते आणि माझाच धक्का लागला काकीला. मीच आदळले तिच्यावर आणि कप खाली पडले. मग तू आईला खरं खरं सांगायचं ना? सांगणार होते, पण ती काकीला खूप ओरडत होती. मला भीती वाटली म्हणून मग गप्प राहिले. बिचारी काकी किती नाराज झाली. बरं असू दे, मी बघतो काय करायचं ते. तू नको चेहरा पाडून बसूस. तिने सांज व्हायला आलीये. घरच्या लक्ष्मीनं नाराज राहू नये, तात्या म्हणाले. त्यांनी तिला समजावलं आणि आत निघून गेले. तात्या आलेत कळताच वनिताला बरं वाटलं. ती काही करूनच त्यांच्याशी बोलणार होती. माईंच्या दिवाबत्तीचा आवाज आला तसं ती पाया पडायला निघून आली. ती देवाला आणि तात्या माईंना पाया पडली, तुळशी मातेला पाया पडली आणि आत निघून आली.
कप प्रकरण झाल्यापासून ती किचनकडे फिरकलीही नव्हती. गीता आणि संयुक्ता दोघीच जेवणाचं पाहत होत्या. माई आणि तात्या रूममध्ये बोलत बसले असताना वनिताने रूम डोअरवर नॉक केलं. माई, तात्या, मी वनिता, आत येऊ का? हो, ये ना बाळ, माईंचा प्रेमळ आवाज आला. तसं वनिता आत निघून आली. तात्या, ते थोडं बोलायचं होतं. मला कल्पना आहे तुला काय म्हणायचंय त्याची. वनिता, हे सगळं तुमच्यावर असं येईल याची कल्पना नव्हती आम्हाला. आम्ही फार विश्वासानं हे सगळं घरच्यांच्या कानावर घातलं होतं. घरात होणारे व्यवहार घरातील सगळ्या व्यक्तींना माहीत असणं गरजेचं आहे हे आमचं मत. पण त्यानं एवढं काही घडेल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही आईला पैसे का दिलेत पण? म्हणजे असं काय झालं म्हणून तुम्हाला हे लग्न लावायला पैसे द्यावे लागले? सांगतो. आता लपवण्यासारखं तसं काही राहिलं नाहीये. वनिता, तुमचे वडील आणि मी लहानपणापासून चांगले मित्र होतो. पुढे तो मुंबईला गेला आणि मी इकडे. असं असलं तरी आमची मैत्री काही तुटली नाही. सुरुवातीला भेटीगाठी व्हायच्या, पण नंतर हळूहळू कमी झाल्या. फोन किंवा पत्राच्या माध्यमातून आमचं बोलणं व्हायचं. तुझ्या आईबाबांच्या लग्नाला मी आलो होतो. पण त्यानंतर आमची भेट झाली ते तुझी आई गेल्यावर. मीच त्याला म्हटलं की दुसरं लग्न कर, कारण तुझा प्रश्न होता. होय नाही करत त्यानं लग्न केलं. पण दुसरी आई थोडी रागिष्ट होती. तुझे बाबा कायम टेन्शनमध्ये असायचे आणि तू 10वीमध्ये असताना तेही देवाघरी गेले. त्यानंतर मात्र मी अधेमध्ये तुम्हाला भेटायला यायचोच. पण माझं येणं असायचं दिवसा आणि त्यामुळं तुझी भेट व्हायची नाही. खरं तर तुझी आई भेट होऊच द्यायची नाही. त्या दिवशी मी तुम्हाला भेटायचं पक्क करून तुमच्या घरी गेलो. सोबत माईही होती. घरात बाई असताना मी एवढा वेळ थांबणार कसा ना? पण घरात जाणार इतक्यात तुझ्या आईचा आवाज कानावर पडला. तुझी आई तुझं लग्न एका 40 वर्षाच्या माणसासोबत ठरवत होती. 2 मुलं होती त्याला. तू त्याला पाहता क्षणी आवडली होतीस. त्यासाठी तो तुझ्या आईला 3 लाख रुपये द्यायला तयारही होता. तुझ्या आई तयार झाली. पण माझं मात्र मन हेलावलं. माईंनी तर डोळ्याला पदर लावला. मला माहीत होतं तुम्ही किती कष्ट करून जगताय ते. म्हणून मग मी आणि माईंनी तुमच्या आईकडं लग्नाची मागणी घातली. आम्ही त्यांना 6 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. लग्नही आम्हीच करून देणार होतो. त्यामुळं तो प्रश्न नव्हता. विषय होता तो विश्वासचा. आजकाल तो जमाना नाही जिथं आई-बाप मुली पाहणार आणि मुलं बोहल्यावर चढणार. पण विश्वास आमचा शब्द नाकारणार नाहीत याची खात्री होती. तुमचं आयुष्य चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये म्हणून केलं आम्ही वनिता. आमचा बाकी कसलाही हेतू नव्हता. आमचं चुकलं असेल तर माफ करा. तात्या, तुम्ही नका ना ओ माफी मागू. उलट तुम्ही जे केलं ते कुणीही करणार नाही. जिला मी माझी आई मानलं, जिच्यासाठी मी मरमर कष्ट केले, ती मला विकायलाही तयार झाली. यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय तात्या? तुमच्यामुळं मी वाचले. तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. असं नको बोलू पोरी. तुझ्या भावना समजू शकतो आम्ही. खरं तर हे तुला सांगायचं नव्हतं. पण गीता, त्या सध्या बहकल्यात. त्यांची इच्छा होती की गायत्री आणि विश्वासचं लग्न व्हावं. पण खरं सांगतो, आमच्या मनात नव्हतं असं. थोडा वेळ जाऊ दे. त्यांना त्यांची चूक नक्की उमगेल. येते मी. वनिता पळतच तिच्या रूममध्ये आली. तिनं दरवाजा बंद करून घेतला आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं. तिनं पिक्चरमध्ये वगैरे हे प्रकार पाहिले होते. पण आपल्या बाबतीत असं घडेल हे मात्र तिला वाटलं नव्हतं. रूममध्ये आल्यापासून वनिता नुसती रडत होती. आई असं काही वागेल असं तिला वाटलंच नव्हतं. भले तिची आई तिला फार काही पसंत करत नव्हती, पण म्हणून तिने असं वागावं? बाबा गेल्यापासून आई इतकाच घराचा भार तिनंही उचलला होता. नुसती रडत नाही बसली ती, तर स्वतःच्या पायावर उभी राहिली. असं असताना आईनं पैशांसाठी असं करावं तिला पटत नव्हतं. तिनं डोळे पुसले आणि तिच्या मैत्रिणीला कॉल केला. 2-3 रिंगमध्ये दिशानं कॉल रिसीव्ह केला. हाय वनिता मॅडम, काय म्हणताय, कशा आहात? तिनं हसत विचारलं. ठीक आहे मी, ती हुंदका आवरत म्हणाली. वनिता, काय झालंय का? कुणी काही बोललं का तुला? तिकडं तुला त्रास देतंय का कुणी? दिशा हायपर होत प्रश्न विचारू लागली. इथं मला काही त्रास होत नाहीये दिशा, पण आई. आता त्यांनी परत काय घोळ घातला? तुझी आई म्हणजे ना अति आहे. काय केलं त्यांनी?
तुला माहिती आहे, असं म्हणत वनितानं तात्यांनी सांगितलेली गोष्ट दिशाच्या कानावर घातली. तुझी आई ना कजाक बाई आहे. इतकं वाईट कोण कसं असू शकतं? मला त्यांनी तुझ्याकडे पैसे मागितले का? तुला टोचून बोललं का कुणी? नाही ग, तात्यांनी आणि माईंनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही. पण मलाच नाही पटत ग हे. ते जरी बोलले नाहीत तरी कुणी ना कुणी बोलतंच ना. तू माझं एक काम करशील का? कुठलं? मी तुझ्याकडे जे 1.5 लाख ठेवायला दिलेत ते आणि माझा गोल्डचा नेकलेस तो विकून जेवढे जमतील तेवढे पैसे घेऊन ये. वनिता, अगं तू तिळतिळ करून साठवलेत ते पैसे. आईच्या चुकीसाठी तू. चूक कोणाचीही असो, पण ती माझ्यामुळे घडली आहे ना. मी त्यांचे सगळे पैसे परत करू शकत नाही, पण जेवढे जमतील तेवढे तर करू शकते ना. बरं ठीक आहे, मी 2-3 दिवसात पैसे घेऊन येते. वनिता, तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. मी तुला कायम सांगत आले, पण तू नाही ऐकलंस. पण आता तरी शहाणी हो. हो ग, चल मी नंतर कॉल करते. हे यायची वेळ झाली. एवढं बोलून वनितानं कॉल कट केला. दिशासोबत बोलल्यामुळं तिला थोडं बरं वाटलं. ती फ्रेश झाली आणि मदतीला म्हणून बाहेर निघून गेली. रात्री जेवताना घरात बरीच शांतता होती. संध्याकाळी जो प्रकार घडला तो गंधारच्या कानावर गेला होता. तात्यांनी कसंबसं समजावून त्याला शांत केलं होतं. गीताचं हे वागणं त्याला बिलकुल पटलं नव्हतं. विश्वासही जेवण आवरून शतपावली करून रूममध्ये निघून गेला होता. वनितानं संयुक्ताला जेवणानंतरचा पसारा आवरायला मदत केली आणि ती रूममध्ये निघून आली. आज तिचं कशातच मन लागत नव्हतं. आईचं वागणं ऐकून सुन्न झाली होती ती. मन करत होतं की तिला जाब विचारावा, पण तसं केलं तर ती माई तात्यांनाच नावं ठेवणार, म्हणून ती शांत होती. वेळ आल्यावर बोलणार होती ती, पण सध्या पैसे परत करणं गरजेचं होतं. विश्वास रूममध्ये आला. तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याला वाईट वाटलं. गीता आणि गायत्रीने जे काही वागतायत ते किती चूक आहे हे त्याला कळत होतं, पण त्यांना बोलून काहीच फायदा नव्हता. वनिता, उशीर झालाय, झोपून घे. सकाळी उठायचं असतं तुला. हो, ती एका शब्दात म्हणाली. वनिता, संध्याकाळी जे झालं त्याला कारण तू नाही तर मी होतो. माझा राग त्या दोघी तुझ्यावर काढतायत. रिअली सॉरी. वहिनीला कधी समजणार तिचं वागणं मला माहीत नाही, पण मी असेल तुझ्यासोबत. थँक्स, गुड नाईट. ती एवढंच म्हणून बेडवर आडवी झाली. त्याला कळत होतं तिला खूप त्रास होतोय, पण सध्या काही बोलणं म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं होतं. तो जास्त काही न बोलता बेडवर आडवा झाला. दोघेही अस्वस्थ होते. दोघेही बेचैन होते. त्यांच्या नात्याचं भविष्य आत्तापासूनच अंधारात होतं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहता येईल. तोपर्यंत धन्यवाद.